आपणही भाग्य समजतो आणि जगद्गुरु तुकोबाराही भाग्याला महत्त्व देतात. आपणही भाग्याला महत्त्व देणारी माणसं आहोत. पहा, लक्षात ठेवा. आपण भाग्य समजतो. एखाद्या वेळेला अचानक जर एखादा धनलाभ झाला तर आपण समजतो की हे आपलं भाग्य आहे. एखाद्या वेळेला एखादा आकडा लागला, आकडा समजते का इकडे? चोपदार आकडा समजतो का? आकडा नाही, तुम्हाला नाही समजत. चोपदार तुम्हाला समजतो का? आकडा आकडा समजतो ना? आकडा म्हणजे काय? मटका. तुमचं कसं काय? आकडा समजतो का तुम्हाला? समजतो ना? अरे वा. देऊ का मग एखादा? समजा एखादा आकडा लावला आणि 100 रुपयाला जर तुम्हाला 10,000 रुपये भेटले तर आपण त्याला भाग्य समजतो. नाही, काही भाग्य आहे. अचानक भेटलेला लाभ आहे, भाग्य आहे. अचानक एखाद्या वेळेला आमदारकीचं तिकीट भेटलं तर आपण त्याला भाग्य समजतो. काहीही प्रयत्न न करता बिचाऱ्या मोदीच्या नावावर जर एखादा निवडून आला तरी सुद्धा आपण त्याला भाग्य समजतो. आपण पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न जर जुटलं तर त्याला भाग्य समजत होतो, किंवा आमच्या मुलीचा संबंध झाला याला भाग्य समजत होतो. आता मुलाचा संबंध झाला की भाग्य समजतात लोक, आहे ना? आता मुलीच्या संबंधापेक्षा, मुलीच्या लग्नापेक्षा आता मुलांची जास्त अडचण आहे, नाही का? आता मुली भेटणं कठीण आहे. हो. तुझं नाव काय रे? विठ्ठल. अच्छा. मामा आहे का तुला? आहे. मामाला पोरगी आहे का? नाही. टाळ सोडू नको बाबू. मग तू आता टाळ नको सोडू आता तू. तुझं कसं काय रे? आहे का? नाही. दोन्ही सा म्हणून तर इतक्या जोड उभे आहे ते आपल्या. मामा नाही. मामा का? मामाच मोकळा आहे अजून. मामा मोकळा आहे. झालंय का मामाचं? पोरगी आहे का मामाला? बरोबर उभे राहिले माझ्याजवळ हे. विठाला विठाला आपणही भाग्य समजतो, पण आपण ज्याला भाग्य समजतो ना महाराज, त्याला तुकोबाराय भाग्य नाही समजत. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी हे धन पुत्र दारा. निकटवास बरा संता पाई, निकटवास बरा संता पाई, निकटवास बरा संता पाई. हे भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, निकटवास बरा संता पाई, निकटवास बरा संता पाई. भाग्य तरी धन पुत्र दारा, निकटवास बरा संता पाई, निकटवास बरा संता पाई. आपण ज्याला भाग्य समजतो त्याला संत महात्मे भाग्य समजत नाहीत. भाग्य तरी नो हे धन, धनाला भाग्य समजत नाहीत. पुत्राला हे भाग्य समजत नाही. आणि दारा, दारा म्हणजे काय हो? दारा विनेकरी व दारा म्हणजे काय? दारा दारा आता धन समजलं तुम्हाला. धन म्हणजे काय? पैसा. पुत्र म्हणजे काय? मुलगा. आणि दारा म्हणजे काय? दारा माहित नाही तुम्हाला? नाही.
का दाराच नाही माहित नाही आहे पण माहित नाही दारा माहित नाही तुम्हाला बरं चालेल विनेकरी बुवा तुम्हाला सगळ्यात जास्त शिव्या कोण देते घरात आता लक्षात येईल तुमच्या दारा म्हणजे काय असं कोण म्हणते तुम्हाला की तुम्हाला कळत नाही म्हणून नाही मुलं आणखी कोण म्हणते आमच्या माणसाला आहे ना बाई काही समजत नाही असं कोण म्हणते तुम्हाला अरे कोण म्हणते असं हा मग तिला म्हणतात दारा हे लक्षात नाही महत्वाचं आहे ना नाही तर दारा दारा ते तसंच राहिलं दारा म्हणजे असं झालं असतं ना तुम्हाला समजलं नाही यांना विचारत जा यांचं तेच गती आहे सगळ्यांची भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य काय आहे निकटवास बरा संतापाई सज्जनानो माझे तुकोबार आहे धनाला भाग्य का समजत नाही आपण तर धनालाच भाग्य समजणारी माणसं आहोत ना धनवान माणसालाच भाग्य समजणारी माणसं प्रापंचिक माणसंच आहे तसं नाही पारमार्थिक माणसं सुद्धा आज धनालाच भाग्य समजतात महाराज पारमार्थिक माणसं सुद्धा आज बंगल्यालाच भाग्य समजतात पारमार्थिक माणसं सुद्धा आज गाडीलाच भाग्य समजतात मग प्रापंचिक माणसं समजतील यात काय नवल आहे पारमार्थिक माणसं सुद्धा आज भाग्य समजत असताना धनाला समजतात प्रापंचिक माणसं समजतील याला काय आश्चर्य आहे दादांनो भाग्य धन नाही असं मला म्हणायचं नाही सगळे जण जर धनाला भाग्य समजत असतील तर महाराज त्याला भाग्य का समजत नाही धनाशिवाय काय चांगलं आहे धनाशिवाय काय माणसाला किंमत आहे प्रापंचिक माणसाजवळ धन असल्याशिवाय किंमत नाही महाराज प्रापंचिक माणसाजवळ दान परिग्रह असलाच पाहिजे भरपूर धन ज्या माणसाजवळ असेल ना त्या माणसाजवळ डोकं नसलं तरी चालेल माऊली पण धन पाहिजे धन पाहिजे काय झालं सरपंच साहेब मुंबईमध्ये एक माणसाच्या डोक्याला असं पिस्तूल लावलं एका माणसाने रात्री 2 वाजता एका बोडीमध्ये पिस्तूल समजते पिस्तूल खरोखरचं पिस्तूल असं पिस्तूल लावलं आणि अशी गोळी मारणार चाल पाकिट काढ म्हणे पाकिट काढ नाही तर डोक्यात गोळी घालतो म्हणे पाकिट काढ नाही तुझ्या डोक्यात गोळी घालतो तो म्हटला हा खरं सांगू का तू डोक्यात काही गोळी घालू नको म्हणे तुला खरं सांगू का आम्ही मुंबईत राहणारी माणसं आहोत म्हणे आणि आम्ही बिना डोक्याचे जगू शकतो पण बिना पाकिटचे जगू शकत नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं का म्हणजे मुंबईत राहणारे सगळे बिनडोकच असतात का असं नाही याचा अर्थ असा आहे त्याला धन समजतात एका साहेबाच्या खिशातलं पाकिट मारलं एका माणसाने बोलू नका रे मोबाईल ठेवून दे रे मोबाईल तो भगव्या शर्टावाला कोण अर्थात एका साहेबाचं पाकिट मारलं एका चोराने नाना महाराज पाकिट मारल्यानंतर त्या साहेबाने त्याला पकडलं एकदम अप्रुडेट साहेब होता एकदम खास साहेब होता इन वगैरे केलेली होती असा टाय लावलेला होता एकदम हिप्पी वगैरे होती आणि पकडला चोर पकडल्यानंतर मूर्खा शरम नाही वाटत माझं पाकिट मारतो तू समजत नाही मी कोण आहे शरम नाही वाटत माझं पाकिट मारतोय तू तो चोर म्हटला साहेब शरम तर तुम्हाला वाटायला पाहिजे इतके चांगले कपडे आहेत तुमचे पण पाकिटामध्ये 5 पैसे नाही तुमच्या विठाला विठाला समाजामध्ये ज्या भाग्याची किंमत आहे ना माझ्या दादानो ते धनाचं भाग्य आहे धनाचं भाग्य धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी
माणसाला किंमत आहे. पद ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ किंमत फार मोठी आहे. एखादंच असं उदाहरण असेल की खऱ्या अर्थाने एखाद्या गरीब माणसाला किंमत असेल, ते उदाहरण म्हणजे आमचे जरांगे पाटील नाही. आणि म्हणून धनाशिवाय किंमत नसते महाराज. प्रपंचामध्ये धन असलं पाहिजे. किती जवळचा माणूस असू द्या, बहिणीचा पोरगा असू द्या, गरीब असेल तर मामा त्याला मुलगी देत नाही, लक्षात ठेवा. नाही देत. कारण हे जन असं आहे, हे जन फक्त धनालाच ओळखते. महाराज म्हणतात ना, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, धन 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 हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, नाही काळाचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 प्रपंचामध्ये जो मान आहे, प्रपंचातलं जे भाग्य आहे ते धन आहे, लक्षात ठेवा. धनाला आपण भाग्य समजणारी माणसं आहोत. ऐकताय ना आपण? ऐकताय. पण महाराज म्हणतात हे भाग्य आहे. मी समजतो की हे भाग्य आहे. या भाग्याला किंमतही आहे. समाज त्याला किंमतही देतो, त्याला मानही देतो. यश्च अस्ति वित्तं सरकुलीना सपंडिता सश्रुतिमान गुणज्ञा सएव वक्ता सचदर्शनेया सर्वे गुणांकांचन माश्रयन्ते. ज्याच्याजवळ कांचन असेल म्हणजे धन असेल त्याला लोक सएव वक्ता, त्याला म्हणतात काय सुंदर बोलता हो साहेब तुम्ही, सचदर्शनेया काय चांगले दिसता हो साहेब तुम्ही. तुमच्याकडे पाहिल्यानंतर 3 दिवस भाकर जात नाही बघा, पण म्हणावं लागतं काय चांगले दिसता हो तुम्ही, काय पंडित आहात हो तुम्ही, काय कुलवान आहात हो तुम्ही. धन माणसाला कुलवान बनवते, धन माणसाला पंडित बनवते, धन माणसाला वक्ता बनवते, धन माणसाला दर्शनीय बनवते. हे गुण माणसाचे नाहीत, हे गुण धनाचे आहेत. तुमच्या लक्षात आलं ना? गुण धनाचे आहेत, हे गुण पदाचे आहेत. आपण दृष्टांत सांगत असतो. नवीन सरपंच झाले, सरपंच साहेबाला जिल्हा परिषदच्या शाळेतलं निमंत्रण आलं. त्या दिवशी 26 जानेवारी होती. सरपंच साहेब त्या ठिकाणी गेले. सरपंचांना आता सरांनी सांगितलं की सरपंच साहेब पोरो हो, आता सरपंच साहेब 26 जानेवारी या दिवसाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. सरपंच साहेबांनी कधी शाळा पाहिलीच नव्हती. सरपंच साहेब माईक पुढे उभे राहिले आणि सरपंचाने भाषण करायला सुरुवात केली. पोरो हो, आजची 26 जानेवारी. वा रे वा, 26 जानेवारी याला म्हणतात लेको 26 जानेवारी, आणि अशी असते 26 जानेवारी. भाषण आहे ना. आपल्या सगळ्यांना दृष्टांत माहीत आहे. कालची 25 जानेवारी होती म्हणून आजची 26 जानेवारी. हे हा मान आहे कशाचा? हा पदाचा मान आहे. धन आणि पद माणसाला मान मिळवून देते, हे भाग्यच आहे. पण महाराजाला भाग्य समजतात एका ठिकाणी गोविंद महाराज.
पण ते शाश्वत भाग्य नाही. तू का म्हण धन भाग्य अशाश्वत जाण, भाग्य शाश्वत जाण, भाग्य शाश्वत जाण. तू का म्हण धन भाग्य अशाश्वत जाण, भाग्य अशाश्वत जाण, शाश्वत जाण, भाग्य शाश्वत जाण. भाग्य आहे धन पण शाश्वत नाही, अशाश्वत आहे. पाहिलं असेल आपल्या हयातीमध्ये आपण अनेक लक्षाधीश माणसं आज भिक्षाधीश झाले, अशाश्वत आहे. अनेक भिक्षाधीश माणसं आज लक्षाधीश झाले, अशाश्वत आहे. हे भाग्य शाश्वत नाही महाराज. बऱ्याचदा आपण ज्याला भाग्य समजतो ते आपल्याजवळून निघून जाते, हे शाश्वत नाही. शाश्वत कशाला म्हणतात? त्रैकाला बाधित्वम सत्यत्वम. जे त्याला त्रैकालामध्ये बाध नसते ते शाश्वत आहे, आणि जे त्रैकाल बाधित आहे ते अशाश्वत आहे. धन भाग्य नाही असं नाही, पण ते शाश्वत भाग्य नाही, ते अशाश्वत भाग्य आहे. धनवान माणसाला किंमत आहे, पण तो जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंतच किंमत आहे, लक्षात ठेवा. समोर जरी माणसं त्याची किंमत ठेवत असली तरी तो निघून गेल्यानंतर त्याला शिव्या दिल्याशिवाय राहत नाहीत, लक्षात ठेवा. शिव्या देतात लोक. म्हणून धन हे शाश्वत भाग्य नाही. जोपर्यंत धनवान माणूस जिवंत आहे तोपर्यंतच लोक त्याला मानात मानतायत. गेल्यानंतरही शिव्या देतात आणि मेल्यानंतरही देतात, लक्षात ठेवा. शाश्वत भाग्य कोणचं आहे की खऱ्या अर्थाने शाश्वत भाग्य ज्ञानोबारायांना जे प्राप्त झालं ते शाश्वत भाग्य आहे. तुकोबारायांना जे प्राप्त झालं ते शाश्वत भाग्य आहे. मी आमच्या मित्रांना विचारून राहील की चोपदार, आपल्या देशाचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते? अरे माहीत नाही म्हणा ना, विनाकारण वेळ कशाला घेता माझा. मग मी दुसऱ्याला विचारतो, त्यांना माहीत आहे का? आपल्या देशातले पहिले रेल्वे मंत्री कोण होते? माहीत नाही. कृषी मंत्री कोण होते? नाही माहीत नाही का? नव्हतेच होते. मग नाव सांगा ना. बरं खोटं सांगा ना, मलाही माहीत नाही ना. तुम्हाला माहीत आहे का? नाही. सज्जनानो, आपल्या कोणालाच माहीत नाही की आपल्या देशातले रेल्वे मंत्री कोण होते. महाराज 75 वर्षामध्ये या भाग्याला विसरलो होतो आपण, की जे पदाचं भाग्य मानलं जाते. या देशाला पदाला जर महत्त्व दिलं गेलं नसतं ना, त्या देशाची फाळणी झाली नसती, लक्षात ठेवा. पदाला महत्त्व देणाऱ्या माणसांनीच या देशाची फाळणी केली. दोघांनाही पदच पाहिजे होतं, ते एकच पद पाहिजे होतं. एकाच देशामध्ये एक पद देणं शक्य नव्हतं. तुम्ही ऐकताय का? एका देशामध्ये एक पद देणं शक्य नव्हतं, म्हणून या देशाचे 2 देश तयार झाले. 2 देश तयार झाले. होऊ द्या ना, पण त्या भावाने आपल्याला मदत करायला पाहिजे होती ना. खऱ्या अर्थाने तो भाऊ आपल्या मुळावर पेटला, आणि म्हणून अशा अर्थाने एकालाच 2 पदाचं भाग्य पाहिजे होतं, आणि म्हणूनच या देशाची फाळणी झाली. लक्षात ठेवा की या देशातल्या कोणालाच ती मान्य नव्हती. विठ्ठला 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 एका पदाला भाग्य समजणारी माणसं कुठं आहेत? गेले, पण नुकसान करून गेले. नुकसान करून गेले. ज्यांना ज्यांना हे पद प्राप्त झाले त्यांची नावं आपल्याला माहित नाहीत आज. हे अशाश्वत भाग्य नाही. रेल्वे मंत्र्याचं नाव माहित नाही, कृषी मंत्र्याचं नाव माहित नाही, बांधकाम मंत्र्याचं नाव माहित नाही, न्याय मंत्र्याचं नाव माहित नाही. आणखी कोणते मंत्री असतात ते पाहून घ्या. महाराज, मंत्र्याचं का थोडं वजन असते?
आता मंत्र्याला हार घालण्यासाठी माणसं नाहीत, JCP लागते. मला असं वाटते त्याचा उपयोग आता हार घालायसाठी जास्त होतो. एवढे मोठं पद हे महत्त्वाचं जरी आपण मानत असलो तरी महाराज म्हणतात ते शाश्वत नाही, ते अशाश्वत आहे. पण लक्षात ठेवा, 75 वर्षामध्ये श्रीमंताला विसरणारे आपण आजही 750 वर्ष झाले तरी ज्ञानोबा राहायला विसरायला तयार नाही. हे शाश्वत भाग्य आहे. हे शाश्वत. जगद्गुरु तुकोबारायांना विसरायला आपण तयार नाही. हे शाश्वत भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जयकार जो निघतो ना तोंडातून, हे शाश्वत भाग्य आहे. लक्षात ठेवा, हे भाग्य फार संसारी जन्मी जयाची लागी, संसारी जन्मी जयाची लागी, संसारी जन्मी जयाची लागी. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जयाची लागी, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे. संसारी जन्मी संसारी धनी हरी भाग या नावे म्हणी. संसारी धनी संसारी धनी. अशा भाग्याचा विचार आहे सज्जनानो. भाग्यवान माणसाला कबीरजी शिकंदर म्हणतायत बरं का. भाग्यवान माणसाला शिकंदर म्हणतात. अभागी माणसाला कबीरजी दलिंदर म्हणतात. दलिंदर आणि शिकंदर. जो अभागी आहे तो दलिंदर आहे आणि जो खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे तो शिकंदर आहे. शिकंदर आहे. दलिंदर कशाला म्हणतात तुम्हाला सांगू का आणखी? हो, मागल्या वर्षीचा कापूस कोणाकोणाजवळ आहे? हात वर करा बरं. मागच्या वर्षीचा कापूस कोणाकोणाला आहे? ज्यांनी ज्यांनी मागल्या वर्षीचा कापूस ठेवला असेल ते सगळे दलिंदर. भाव वाढायसाठीच ठेवला होता ना. वाढले का भाव? दलिंदर. ज्या वर्षी ज्वारीला जास्त भाव असतात त्या दिवशी जे कापूस पेरतायत ना ते दलिंदर, म्हणजे भाग्यवान नाही, त्याला दलिंदर म्हणतात. सुंदर आहे. कबीरजी असं म्हणतायत पहा. एका दलिंदर माणसाला सांगितलं की लेका काय कष्ट करतो, श्रीमंत होण्याची इच्छा आहे ना, समुद्रात जा. समुद्राच्या बुडाशी मोती असतात लेका, मोती. ते मोती जर तू काढले ना अब्जोपती होशील तू. जा समुद्रामध्ये. गेलं ते दलिंदर समुद्रात. दलिंदर चले समंदर, दलिंदर चले समंदर, भाग्य निकले साथ. दलिंदर चले समंदर. आता भाग्य कुठे जाणार आहे? भाग्य निकले साथ. अरे मोती के लिए डुबकी लगाई आणि शंख लगे हाथ. मोती के लिए डुबकी लगाई, शंख लगे हाथ. आता हा झाला दलिंदर. शिकंदर हो, भाग्यवान माणूस. कबीरजी म्हणतात शिकंदर चले तट्टी को. तट्टी को समजते ना? तट्टी को. शिकंदर चले तट्टी को, लोटा लिए साथ. शिकंदर चले तट्टी को, लोटा लिए साथ. आणि पानी के लिए लोटा बुड़ाया, अरे मोती लगे हाथ. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन.
हे अनुकूल असेल ना तर सज्जनानं तुम्ही हातामध्ये माती घ्या, सोनं होते. भाग्य, प्रारब्ध आणि दैव जर प्रतिकूल असेल ना तुम्ही हातामध्ये सोनं घ्या, त्याची माती होते, माती होते, नाही का? असं म्हणता येत ना, अदृष्ट आपैते होय अदृष्ट आपैते ते वाळूची रत्नी पवते, उजो आयुष्य जई मारी ते लोभो करी. आंधणी घातली हरड होती अमृताचे तांदूळ, जरी भुकीशी राखी वेळ श्री जगन्नाथू. तुम्ही वाळू टाका अन्नामध्ये, ते अमृताचे तांदूळ होतील. भाग्य जर चांगलं असेल तर याला भाग्य म्हणतात. पहा, असे काही भाग्यवान असतात. आपण रामकथा ऐकताय, रामकथेमध्ये अनेक संवाद आहेत बरं का, संवाद आहेत. त्या ठिकाणी संवाद पहा, त्या ठिकाणी शबरीचा आणि रामप्रभूचा एक संवाद आहे. शबरीचा आणि रामप्रभूचा संवाद असा आहे, मला सगळे संवाद सांगायला वेळ नाही. शबरी रामप्रभूला असं म्हणते की प्रभू, मी अधम जातीतली आहे, त्यामुळे मी आपली स्तुती करू शकत नाही. अधम ते अधम, अधम अतिनारी, मी अधम आहे, मी आपली स्तुती नाही करू शकत. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, मा मी तुझ्याकडून काही घेण्यासाठी आलोच नाही, मी तुला देण्यासाठी आलो, देण्यासाठी आलो. मा लहानपणी आईने मुलाला दिलं पाहिजे आणि म्हातारपणी मुलानं आईला दिलं पाहिजे. लहानपणी आईने मुलाला सांभाळलं पाहिजे आणि ती जबाबदारी आई घेत असते. तसं जिने आपल्याला लहानपणी सांभाळलं असेल ना, तिला आपण म्हातारपणी सुद्धा सांभाळलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपण घेतली पाहिजे. मा तू माझी माय आहेस, मी आज तुझ्याकडे मागण्यासाठी नाही आलो, मी आज तुझ्याकडे देण्यासाठी आलो. रामायणामध्ये असं एक पात्र आहे की त्या ठिकाणी प्रभू स्वतः मागण्यासाठी जातात. ते केवटाचं पात्र आहे, मागण्यासाठी जातात. तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली. तेरा होगा बड़ा एहसान, तो जुग जुग तेरी रहेगी शान. भगत भर दे रे झोली. कमी झालं, कमी झालं, कमी झालं, कमी झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. रामायणातलं केवटाचं पात्र असं आहे की प्रभू त्या ठिकाणी स्वतः मागण्यासाठी जातात. रामायणातलं शबरीचं पात्र असं आहे की प्रभू तिच्या घरी मागण्यासाठी नाही तर देण्यासाठी जातात, देण्यासाठी जातात. आईने सांभाळलं पाहिजे, आई सांभाळत असते. मी नेहमी सांगेन की बिचारी अशी बसलेली असते, ते एकटंच असं टाकलेलं असतं, 4-5 महिन्याचं असतं पाहते, आणि आई त्या मुलाशी बोलत असते, काहीच समजत नाही त्याला. आई त्याच्याशी बोलते नाही का. लहान 4-5 महिन्याचं असताना आई म्हणते, माझं छकुल आता झोपणार आहे, नाही का. झोपलं पाहिजे दादा, आता छान छान झोपलं पाहिजे. आता माझे भांडे राहिले, काय समजतात त्याला महाराज भांडे, काय समजतात. माझं धुणं राहिलं आहे ना, बरोबर आहे ना, माझं धुणं राहिलं, माझे भांडे राहिले, आता तू झोपलं पाहिजे. आता तुझा दादा येणार आहे, त्याचा डबा मला करून द्यायचा आहे, ट्युशनवरून येणार आहे, त्याला शाळेत जायचं आहे. आता तुझे पिता घरी येणार आहेत, पिता 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 घरी येणार आहेत तुझे पिता. आता तुमच्याकडे पिताच म्हणतात ना, पिता 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 तुझे पिता घरी येणार आहेत. त्यांच्या अंगावर मला थंडगार पाणी टाकायचं आहे. पिता त्यांना फुटाणे द्यायच्यात खायला. लहानपणी महाराज माय मुलाशी जर अत्यंत प्रेमाने बोलत असेल तर मायेची एवढीच अपेक्षा आहे की पोराने आपल्याला खायला कमी दिलं तरी चालेल, पण त्याने आपल्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. नाही खायला दिलं तरी चालेल, काय लागते महाराज खायला, फक्त प्रेमाने बोललं पाहिजे. बऱ्याचदा जिचे मुलं चांगले आहेत ना, त्या म्हाताऱ्या मायला आम्ही विचारत असतो, माझा विनोदी स्वभाव आहे.
विचारत असताना तिला म्हणतोय, काही गठोडं आहे का नाही ठेवलं तू? गठोडं. तिचे मुलं ज्यावेळेला समोर असतात ना महाराज, ती मुलं जर चांगली असतील तर तिच्या डोळ्यामध्ये पाणी असते. ती त्या मुलाकडे बोट दाखवते, महाराज हेच तर माझं गठोडं आहे, हेच तर माझं धन आहे, माझे पोरं किती चांगले आहेत महाराज. माय अत्यंत प्रेमाने आपल्या मुलांना ज्यावेळेला चांगलं म्हणते ना, त्या मुलांना आशीर्वाद घेण्यासाठी काशीला जाण्याची काय गरज आहे? इतक्या प्रेमाने जर माय आपल्या मुलाशी बोलत असेल तर त्या मुलाने सुद्धा म्हातारपणी आपल्या आईशी प्रेमाने बोललं पाहिजे का नाही? बोललं पाहिजे, बोललं पाहिजे. विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपल्या आईशी प्रेमाने बोलतात महाराज, प्रेमाने बोलतात. घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे चाल, घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे चाल, घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे चाल, घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे चाल. आई लहानच घे गे उंडा, आई लहानच घे गे उंडा, मज करूनच दे गे मांडा, करूनच दे मांडा. काय संशोधन आहे पहा. तुम्हाला महिलांना माहीत असेल, मांडा माहीत आहे का तुम्हाला? मांडा, अरे मांडा माहीत आहे का? कोंडा माहीत आहे तुम्हाला, पण मांडा माहीत आहे का? मांडा, मांडा कसा करत असतात माहीत आहे का? त्याचा उंडा सुद्धा लहान असतो आणि तो कशावर करायचा असतो? ताव्यावर नाही, खापरावर करायचा असतो. बरोबर आहे ना? असा 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 टाकायचं. मांडा आई लहानच घे गे उंडा, आई लहानच घे गे उंडा, मज करूनच दे गे मांडा, मज करूनच दे मांडा. दूर गेल्या गाईचा झुंडा, दूर गेल्या गाईचा झुंडा, दूर गेल्या गाईच्या झुंडा, घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे चाल, घराकडे चाल, घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे चाल, घराकडे चाल, घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे चाल, घराकडे चाल, घराकडे चाल मला जेवू घाल, घराकडे चाल, घराकडे चाल, घराकडे चाल. भगवान श्रीकृष्ण जर आपल्या आईशी प्रेमाने बोलत असतील, रामप्रभू जर आपल्या आईशी प्रेमाने बोलत असतील, तर मला असं वाटते आपण सुद्धा आपल्या आईशी प्रेमाने बोललं पाहिजे. विषय असा आहे, रामप्रभूचं पात्र असं आहे की प्रभू केवटाला मागण्यासाठी जात आहेत. मागिनावनू केवटवाना, नाव मागण्यासाठी जात आहेत. आणि शबरी मातेच्या घरी मागण्यासाठी जात नाही तर देण्यासाठी जात आहेत. एका भक्ताच्या समोर प्रभू मागतायत आणि एका भक्ताला प्रभू देत आहेत. काय देत आहेत? नवविधा भक्ती देत आहेत. नवदा भगती कहू कही पाई, सावधान तू सुमिरत माही. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. गुरुपद पंकज सेवा
तिसरी भगती अमान चौथी भगती मम गुणगण कपट करहित जिगान मंत्र जाप मम दृढ विश्वासा पंचम भजन शोभेत प्रकार शबरी मातेचा आणि प्रभूचा संवाद आहे हनुमंतरायाचा आणि प्रभूचा संवाद आहे मला एक संवाद महत्त्वाचा सांगायचा आहे तो प्रारब्धाचा आणि प्रयत्नाचा संवाद आहे प्रारब्धाचा आणि प्रयत्नाचा संवाद आहे दैवाचा आणि प्रयत्नाचा संवाद आहे दैव महत्त्वाचा आहे का प्रयत्न महत्त्वाचे आहे संवाद आहे तो कोणाकोणामध्ये आहे तो रामप्रभूमध्ये आणि लक्ष्मणामध्ये आहे लक्ष्मण हे प्रयत्नवादी आहेत तर रामप्रभू हे दैववादी आहेत लक्षात ठेवा रामप्रभू दैवाला महत्त्व देत आहेत आणि या ठिकाणी लखनजी प्रयत्नाला महत्त्व देत आहेत ज्यावेळेला लखनजी रामप्रभूच्या समोर उभे राहतात झोपू नका बरं झोपू नका खरं म्हणजे एक कीर्तन आहे ना किमान 8 ते 10 तरी पाहिजे महाराज हे 9 ते 11 म्हणजे तुमच्या झोपायचीच वेळ लक्षात ठेवा खेड्यातल्या माणसाची तर झोपायचीच आहे हो झोपू नका बरं का सोबदार झोपू नका हो तुम्ही झोपणार नाही म्हणून तुम्हाला सावध करतो तुम्ही असे खेटून उभे राहताय म्हणून म्हटलं झोपसाल नाही रामप्रभूचा आणि लखनजीचा संवाद आहे रामप्रभू दैववादी आहेत आणि लखनजी हे प्रयत्नवादी आहेत रामप्रभू लखनजी म्हणतायत दादा वनवासात जाणार म्हटले हा जाणार कोणाचं ऐकून जाणार म्हटले आईचं ऐकून जाणार वडिलाचं ऐकून जाणार पण दादा कशामुळे जाणार म्हटले माझ्या वडिलाने सांगितलं म्हणून तर जाणारच पण खऱ्या अर्थाने मी वनवासात जाणं ह्या माझ्या आईचा दोष नाही माझ्या वडिलाचा दोष नाही तर त्या ठिकाणी लखनजीने विचारलं मग हा दोष आहे कोणाचा अरे जे पाऊल आज गादीवर पडणार होतं ते पाऊल जर वनवासात जात असेल तर हा दोष आहे कोणाचा ज्या पावलासाठी ज्याने गादी निर्माण करून ठेवली तोच बाप जर आपल्याला वनवासात पाठवत असेल तर हा दोष आहे कोणाचा काहीच्या काम वासनेने आपलं भान हरवून आपल्याच मुलाच्या हितावर निखारे ठेवण्यासाठी जो बाप धजावला असेल तो बाप आपला मित्र असू शकत नाही दादा अमित्र भूतो निसंगम बध्यताम वध्यतामपि तो आपला मित्र नाही तो आपला शत्रू आहे आणि शत्रू असेल तर बध्यताम बांधून टाकावं आणि बांधून जमत नसेल तर वध्यतामपि रागात माणूस काय बोलेल काही सांगता येत नाही लखनजी बोलत होते त्यावेळेला रामप्रभूने त्याला सांगितलं की लखन असं अभद्र बोलू नको कारण माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही माझ्या वनवासाचं कारण माझे वडील नाही तर मग दादा तुमच्या वनवासाचं कारण आहे काय प्रभू सांगताय पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पराधीन आहे पुत्र मानवाचा माय कै ना दोषी नोहे दूषितात माय कै ना दोषी नोहे दूषितात राजकान कानन यात्रा सर्व कर्मजात खेळ चालला से माझा 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 नाही लखन माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही माझ्या वनवासाचं कारण माझे बाबा नाही माझ्या वनवासाचं कारण मंथरा नाही माझ्या वनवासाचं कारण भरताची गैरहजेरी नाही माझ्या वनवासाचं कारण प्रारब्ध भोगावं लागते लखन जे मी केलं असेल ते मला भोगावं लागत असेल म्हणून माझ्या आईला तू दोष लावायचा नाही माझ्या वडिलाला तू काही म्हणायचं नाही माझं प्रारब्ध आहे त्याच्यामुळे मी वनवासात चाललो
पूर्व संचिता पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवा मानवाचा मानवाचा. दुसरी चाल आहे जरा तुम्ही म्हणायला असल्यामुळे जमलं ते याच्या भरोशावर नसतं जमलं. ज्या वेळेला प्रारब्धाबद्दल बोलतायत रामप्रभू दैवाबद्दल बोलतायत त्यावेळेला लखनजी म्हणतात किं नाम कृपणम दैवम अशक्यम अभिशंकसे विक्लभो वीर्यहीनो मदैवन पर्युपासते. वीर्यहीन असेल ज्याच्या मनगटामध्ये जोर नसेल ज्याच्या हातामध्ये शस्त्र नसेल दादा त्याने दैवाचा विचार करायला पाहिजे भाग्याचा विचार करायला पाहिजे. ज्या लोकांच्या आशा आकांक्षा भरपूर असतात त्यासाठी प्रयत्न फार कमी असतात त्या लोकांची कीव म्हणून देवाने दैव निर्माण केलेलं आहे. तुम्ही दैवाची उपासना करताय तुम्ही भाग्याची उपासना करताय. सज्जनानो हा संवाद जरी असला तरी मला असं वाटतं की रामप्रभू म्हणतात की गड्या भाग्य मानावंच लागतंय. भाग्य मानावं लागतं. भाग्य आहे माझ्या भाग्यात आहे म्हणून मला वनवास आहे. माझ्या वडिलाच्या भाग्यात आहे म्हणून त्यांचा वियोगात जाणं आहे नाही का. आणि माझ्या पत्नीच्या भाग्यात आहे म्हणून तिला 6 महिने तिकडे राहणं आहे. म्हणून कर्मे दशरथ वियोगे मेला. याचा अर्थ असा आहे की भाग्य मानावं लागतं. भाग्य आहे. आपला विषय असा आहे की पण ज्याला आपण भाग्य मानतो ते भाग्य नाही. ते अशाश्वत भाग्य आहे. धन हे अशाश्वत भाग्य आहे. पद हे अशाश्वत भाग्य आहे. एखादी पदवी हे अशाश्वत भाग्य आहे. मग शाश्वत भाग्य काय महाराज. जे आपल्याला शाश्वत पदाला प्राप्त करून देत असेल ते शाश्वत भाग्य आहे. माऊली म्हणतात ते हे विषय वैराग्य. पुढे ते हे विषय वैराग्य. पुढे ते आत्मलाभाचे भाग्य जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आत्मलाभाला प्रगट करणार सर्वात मोठं भाग्य जर कोणचं असेल तर वैराग्य आहे. वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग संत संग वैराग्याचे भाग्य संत संगे हाती लाग संत संगे वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग संत संग हाती लाग संत संग हाती लाग संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप संत संग हाती लाग
15 मिनिटामध्ये थांबायचं. 15 मिनिटामध्ये काही महाराजांनी सांगितले त्या सूचना आहेत. बरोबर 11 वाजता आपण थांबणार आहे. महाराज म्हणतायत की वैराग्य हे भाग्य आहे. खरं सांगा बरं, वैराग्याला भाग्य समजणारं कोण आहे? कोण आहे? खरं सांगा तुम्ही, खोटं नका बोलू. सोबदार साहेब, तुम्हाला पैसे मिळावे असं वाटतात का न मिळावे असं वाटतात? तुम्हाला हुंडा भेटला असेल ना? हुंडा काय भेटलं होतं? हुंडा पैसे भेटले. किती? 700 रुपये हुंडा भेटलाय ना. 700 रुपये. 700. अंगठी वगैरे भेटली होती का? नाही. काय तुमच्या लग्नात गाडी बैल असेल ना? बैलगाडी होती. बैल कसे होते? पांढरे होते का ढवळे? काळे होते. हा, अरे वा, काळे बैल होते. किती वर्ष झाले लग्नाला? 40 वर्ष झाले. बैल कसे होते? बैल कसे होते? काळे होते ना बैल. काळे बैल होते. कालचा अभंग कोणचा होता कीर्तनाचा? बैल कसे होते? बैल काळे होते. आणि बैल कसे होते? किती वर्ष झाले लग्नाला? 40. बैल कसे होते? काळे होते ना. कालचा अभंग कोणता? तुम्हाला आता एक प्रश्न आहे. लग्नामध्ये बैल 2 असतात का 3? अरे बैल होते ना तुमच्या लग्नात? बैल होते का नाही? होते. 2 होते का 3 होते? किती होते? एक एवढाच होता का? एकच एवढाच होता म्हणजे एकच होता का बैल? मला तुम्हाला जागी ठेवायचं आहे आणि खऱ्या अर्थाने मला तुम्हाला भाग्य सांगायचं आहे. खरं सांगा तुम्ही तिघे जण, भाग्य पैसा मिळणं हे भाग्य का पैसा जाणं हे भाग्य? पैसा मिळणं जाणं दुर्भाग्य आहे ना. कोण मानतोय महाराज वैराग्याला भाग्य? सांगा तुम्ही. जगद्गुरु तुकोबा रायांच्या घरी वयाच्या 15व्या वर्षी 4 लाख रुपयाची शावकारकी होती. त्या तुकोबा रायाची बायको आंब्यावालेच ना आपले आंब्यावाले, त्या तुकोबा रायाची बायको वयाच्या 17व्या वर्षी अन्न करता मेली. याला भाग्य समजेल कोणी? याला बरं झालं म्हणेल कोणी? संतू नावाचा मुलगा दूध मिळालं नाही म्हणून मेलाय, याला भाग्य समजेल कोणी? घर सोडून भाऊ निघून गेलाय, याला भाग्य समजेल कोणी? काहीच कळत नसताना मायबाप गेले, याला भाग्य समजेल कोणी? भावाची सौभाग्यवती वहिनी सुद्धा मेली. अवघ्या 2 वर्षामध्ये घरातली 5 माणसं गेली. महाराज, याला कोण भाग्य समजणार आहे? आणि तुकोबा राय जर याला भाग्य समजत असतील तर याला वैराग्य म्हणतात. लक्षात ठेवा, वैराग्याला कोण भाग्य समजते? विठाला विठाला तुम्हाला खरं सांगतो, आम्हाला तर प्रश्न पडतो. आमचा रवी आहे या ठिकाणी, गोसेवक आहे. त्याच्याकडे आता 80-90 गायी आहेत. गेल्या 5-7-10 वर्षापासून मी ओळखतोय. अशा 65 गोशाळा आहेत, नाही का? मला आता चुकल्यासारखं वाटते नाना की आपण गोशाळेला मदत करतो. आपण चुकत तर नाही सर, चुकत तर नाही. लोक जमा करून राहिले ना आपण देऊन राहिलो, आपण चुकत तर नाही, नाही का? हे चूक आहे, हे चूक आहे. आम्ही आमच्या दक्षिणा ही गोशाळेला देतो, ही चूक आहे. नाही द्या मग. खरंच चुकल्यासारखं वाटतं. चूक नाही म्हणा, पण आता आम्हाला सोबती कोणीच नाही ना. कोण आहे काय सांग रवी, खरं सांग, कोण सोबती आहे? गाईचं महत्व सांगणारे खूप आहेत.
पण खऱ्या अर्थाने गायीवर प्रेम करणारी माणसं नाहीत. गाय हा सांगण्याचा विषय नाही, गाय हा प्रत्यक्ष करण्याचा विषय आहे. मी तर परवा एका यांनी माईक घेतला आणि आमचं कौतुक करायला सुरुवात केली. सुरेश व महाराजांचं असं काम आहे, महाराजांचं तसं काम आहे. म्हटलं तू कौतुक नंतर कर, पण कालच्या कीर्तनकाराला जेवढं पाकिट दिलं तेवढं देणार आहे का मला? कौतुक काय करतो रे म्हटलं, काय कौतुक करतो? कौतुक करतो देतो पाठवून आम्हाला, बस बंद कर, कौतुक नको करू. कालच्या कीर्तनकारा इतकं देत असेल तर कौतुक कर. नाही आपल्या हाती काय, आपल्या हाती काय म्हणजे आपल्या हाती काय? इतकं सगळं माहीत असून सुद्धा माणसं कंजूशी करतात म्हणून चुकल्यासारखं नाही वाटत. विठ्ठल 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 हो, कोण समजतं महाराज वैराग्याला भाग्य असा? अरे मीराबाईच्या बापाने स्वतः विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. याला कोण भाग्य समजतं? कोण भाग्य समजतं? स्वतःच्या मुलाला त्या कयादूच्या हाताने ज्याने विष पाजलं त्याचं नाव काय? त्याचा बाप कोण? हिरण्यकश्यपू. आणि त्याने विष घेतलं, त्याला भाग्य कोण समजते? भाग्य कोण समजते? वैराग्याला आज कुणी भाग्य समजायला तयार नाही. तुमच्याकडे जर कुणी असेल तर तो भाग वेगळा. वैराग्याला भाग्य समजलं पाहिजे. महाराज आमची आताच सखाराम महाराजांची पुण्यतिथी झाली. सखाराम महाराज तुम्ही येत होते येरोल्याच्या यात्रेमध्ये तुमचे कीर्तन झालेत. मी लहानपणी यांचे कीर्तन ऐकत होतो. आमच्याकडे भयंकर प्रसिद्ध होते. झाडेगावला येत होते तुम्ही, झाडेगाव. तुमची चाल सुद्धा मला आठवते. पहाडी आहे, पहाडी. विठ्ठल 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 वैराग्याचे भाग्य असं काहीतरी आहे बघा. असं 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 करू नये. असं असं विठ्ठल 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 ती यात्रा करून आलो आम्ही. 1200 कोशे प्रतिवर्ष फेरी. महाराज प्रतिवर्षाला 1200 कोस फिरत होते. अर्धा दिवस फक्त आपल्या वडिलांना जीव घालण्यासाठी घरी थांबत होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी मुक्ताबाई झाली की आळंदी, आळंदी झाली की पैठण, पैठण झाली की अशी सारखी वारी असायची. 1200 कोशी प्रतिवर्ष फेरी. असं म्हणतात की 45 ते 50 वर्षे ही वारी करत राहिले. सखाराम महाराजांना खूप ताप आला. महाराजांची तब्येत एकदम बिघडलेली होती आणि सखाराम महाराज बसत बसत चंद्रभागेवर चालले होते. आप्पासाहेब वास्कर भेटले. अरे महाराज तुम्हाला ताप किती आहे? किती ताप आहे तुम्हाला? तरी तुम्ही चंद्रभागेत चालत जाण्यासाठी? असं लखलख हालत होते. मग काय करू म्हणे, चंद्रभागेची आंघोळ जर नाही झाली तर माझ्या आईचं मला दर्शन होणार नाही. मी हे याच्यासाठीच तर पंढरपूरला आलो. आणि नियमाला महत्त्व असते ना अप्पा, नियमाला महत्त्व असते ना. वारी चुकून दे हरी. नियमाला महत्त्व असल्यामुळे मला कितीही ताप आली तरी चालेल, पण वारकऱ्याच्या नियमाचा मला सांभाळ करावा लागेल. महाराज या वैराग्याला कोण भाग्य समजतं? कोण भाग्य समजतं? आता कीर्तनकाराजवळ किती महागाची गाडी आहे हे भाग्य आहे खरं म्हणजे. कीर्तनकाराची चर्चा सुद्धा हीच आहे सध्या. कोणची आहे गाडी? किती आवरेज देते नाही का? वैराग्याला आज कुणीही भाग्य समजायला तयार नाही. पण तुकोबाराय म्हणतात वैराग्याशिवाय दुसरं भाग्य नाही. वैराग्याची भाग्य का भाग्य समजत नाही आपण त्याला? आपल्याला त्याची गरज वाटत नाही. गरज वाटत नाही. जी गरज असावी आणि ते मिळावं हे भाग्य आहे ना. ज्याची गरज असावी ते सहज मिळावं हे भाग्य आहे ना. पैशाची गरज असावी आणि तो मिळावा हे खरं भाग्य आहे ना. वैराग्याची गरज वाटावी आणि ते मिळावं मग ते भाग्य आहे ना. काय वैराग्याची गरज आहे आमच्या जीवनामध्ये? आहे दादा, वैराग्याची गरज आहे आपल्याला. ती कशी आहे याबद्दल बोलतो आणि थांबतो. वैराग्याची गरज आहे याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला सुखाची गरज आहे. सुखाची का नाही?
मज लागी दुःख भावी ऐशे कोणी भावे ना जीवे विठ्ठल 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 सुखाची गरज मात्र सगळ्यांना आहे, नाही का? सुखाशिवाय माणूस जगू शकत नाही. माणूस सुखप्राप्तीच्या हव्यासाने जगत असतो. सुखाची प्रत्येकाला गरज असेल तर मला सांगू द्या, सुखाची गरज असेल तर तुम्हाला पर्यायाने वैराग्याचीच गरज आहे. ज्यामध्ये तुम्ही सुख शोधताय ना त्यामध्ये ते नाहीच, त्यामध्ये नाही. ज्या विषयामध्ये आपण सुख शोधतोय ना त्यामध्ये ते नाहीच. विषयामध्ये सुख शोधणं म्हणजे एखाद्या कुत्र्याने हाडकामध्ये रक्त शोधण्यासारखं आहे. रक्त शोधण्यासारखं. हाडकामध्ये जसं रक्त मिळत नाही आणि मिळालं तर ते त्या हाडकाचं नाही, त्याच्या हिरडीचं आहे, तसं विषयामध्ये सुख नाही. आणि सुख जर वाटत असेल तर ते विषयाचं नाही, ते आत्म्याचं आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले पुढे ते का वेळे म्हणावे, नाही का? या विषयामध्ये सुख आहे. इंधने निमाला अग्नी कोठे, विषय शेवणी कोण तृप्त झाला. इंधने निमाला अग्नी कोठे. अरे तुम्ही अग्नी विझवण्यासाठी जर लाकडं टाकत असाल तर तो अग्नी भडकेल, अग्नी विझणार नाही. विषयापासून आणखी विषय भोगाने सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर मला असं वाटतं की दुःख पदरामध्ये पडेल. ज्याला सुखाची गरज आहे तो जर विषयामध्ये सुख शोधत असेल तर विषयामध्ये नक्की सुख नाही, आणि त्या विषयातून परावृत्त झाल्याशिवाय सुख भेटणार नाही. आणि ते परावृत्त करणारा जर असेल तर ते वैराग्य आहे. म्हणून वैराग्याची गरज आहे. वैराग्याची भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. संत कृपेचे जे दिवे आहेत ते साधकाला निष्पाप करण्याचं काम करत आहेत. बंकटस्वामी नावाचा दिवा साधकाला निष्पाप करण्यासाठी आलेला आहे, नाही का? अनेक हे दिवे आहेत आपण पाहतोय. जोग महाराज रूपी दिवा हा साधकाला निष्पाप करणारा दिवा आहे. साधकाच्या जीवनामध्ये प्रकाश आणणारा दिवा आहे. करी साधका निष्पाप. साधकाला निष्पाप करणारे साधू कोण आहेत महाराज? तोची देव भक्त, तोची देव भक्त, तोची देव भक्त, तोची देव भक्त. भेदा भेद नाही जात, भेदा भेद नाही जात. भेदा भेद नाही जात, ज्याची संत कृपेचे दीपा, संत कृपेचे दीपा. भेदा भेद नाही जात, भेदा भेद नाही जात. भेदा भेद नाही जात, ज्यांच्या दिव्याने आपण प्रकाशित होतो. वैराग्याला जे भाग्य समजतात ते संत आहेत कोण? महाराज म्हणतात ते प्रत्यक्ष देव आहे. तोची देव भक्त भेदा भेद नाही जात. फार सुंदर आहे पहा. आणि देव असून सुद्धा त्यांची विशेषता ही आहे
की देव असूनही भक्त हे प्रत्यक्ष देव असूनही तरी सुद्धा ते भगवंतावर प्रेम करतात, ही त्यांची विशेषता आहे. प्रेमे छंदे नाचे गाई गानियात विरोनी जाई, संत कृपेची हे दीप करी साधका निष्पाप.